राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीगाव यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे लोकसभेचं 15 ते 20 दिवसाचं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन म्हणतात त्याला. पूर्णतः राहुल गांधी आणि अखिलेश यांनी संसद चालू दिलेली नाही आहे. ती लोकसभेची असो किंवा राज्यसभेची असो. राज्यसभेमध्ये ते म्हातारच 85-90 वर्षाचंच मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेता आहे आणि राहुल गांधी. संसद न चालू देण्याचं कारण होतं की या सरकारला कामच करू द्यायचं नाही. लोकांमध्ये असं निर्माण करायची प्रतिमा की हे सरकार काम करू शकत नाही आहे. आणि कॉकरोच पार्टीचा जो गोंधळ झाला अधिवेशनाच्या अगोदरच, 2014 आजपर्यंत जेवढे अधिवेशन झाले त्याच्या 15 दिवस अगोदर राहुल गांधी परदेशात जाऊन येतो. तिथं त्याचे गॉडफादर बसलेले आहेत. ते ज्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतात तसं दर्शन तो आपलं लोकसभेमध्ये देत असतो. बरेच बिलं पास झालेले आहेत, तरी पण महत्त्वाचं बिल आहे ते FCRA. परदेशातून मिळणारा पैसा जो NGOला आहे, ज्यातून धर्मपरिवर्तन, देशाच्या विरुद्ध षडयंत्र करणे, दंगल करणे, अशा प्रकारचा त्या पैशाचा सगळा मिसयूज भारतासाठी केला जातो आहे आणि परदेशातून यासाठी मोठी फंडिंग होती आहे. कॉकरोच पार्टीची आता चौकशी सुरू झालेली आहे की त्यांच्याकडे आलेले फंड्स कोणी दिलेत, कुठून दिलेत. अभिजित दिपके आहे, तो प्रवक्ता आहे. तर या अधिवेशनामध्ये FCRA बिल न ठेवता ते JPC नावाची कमिटी असते लोकसभेमध्ये, राज्यसभेत, त्यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे. असंच बिल पहिलं वक्फ बोर्डाचं JPC कमिटीकडे पाठवलं होतं. JPC कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर ते बिल लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ठेवून पास करण्यात आलं आहे. तसंच या बिलासाठी झालेलं आहे की JPCची कमिटीची चौकशी करेल आणि त्याचा अहवाल लोकसभेत देईल सभापतीला, आणि सरकार ते बिल पुढच्या अधिवेशनामध्ये मांडेल आणि पासही होऊन जाईल, किंवा एखादं स्पेशल अधिवेशन बोलावून हे बिल पास करून घेईल. आता हे बिल येईपर्यंत सरकार काय करणार? अध्यादेश काढणार. त्याला 6 महिन्यापर्यंतची मुदत असते. 6 महिन्याच्या आत संसदेमध्ये कायदा झाला पाहिजे आणि मग त्याला राष्ट्रपतींची संमती मिळते. FCRAचं बिल पास होऊ नये म्हणून देशातले जे देशद्रोही आहेत ते, आणि परदेशामध्ये अमेरिकेपर्यंत चीन, पाकिस्तान, बांगलादेश, तुर्कस्तान आणि अमेरिका या राष्ट्रांनी हे बिल पास होऊ नये. कारण की ख्रिश्चन मिशनरीला मोठ्या प्रमाणात जो पैसा येतो कन्व्हर्जनचा, चर्चच्या नावावर, तो येतो अमेरिकेतून. आणि मुसलमान धर्मासाठी गल्फ कंट्रीतून पैसा येतो. तो देशाविरुद्ध धर्म परिवर्तन करणे, धार्मिक कार्यासाठी न वापरता तो देशाच्या विरुद्ध वापरणे, अशा प्रकारचं ते या NGO मार्फत. या NGOचा खरा उद्देश काय आहे की आदिवासी आहेत किंवा ज्या भागामध्ये लहान मुलं कुपोषित आहेत त्यासाठी अशा प्रकारचे फंड्स नावावर येत असतात. ते त्यांनी दिलेले फंड्सची चॅरिटी असतात, पण त्या चॅरिटीच्या नावाखाली इथं देशाच्या विरुद्ध
आलेल्या पैशाचं कार्य केलं जातं आणि त्या पैशावर हे सगळे NGOचे जे काही अधिकारी असतात ना ऐशो आराम करत असतात. महत्त्वाचं बिल या अधिवेशनात पास व्हायला पाहिजे होतं, पण परिस्थिती पाहून सरकारनं विरोधी पक्षाचे जे राग रंग होते ना ते सगळं पाहून हे बिल JPCचं कमिटीकडे सुपूर्द केलं आहे. 100% हे बिल पुढे अधिवेशनात पास होईल आणि या बाबतीमध्ये राहुल गांधीच्या वडिलांचं राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटी याला अमेरिकेतून आणि चीनमधून मोठ्या प्रमाणावर फंड्स येत होते. ते NGO भारत सरकारनं बंद केलेले आहेत. त्यामुळं हे लोक चलबिचल झालेली की आज त्यांच्या हातात येणारा पैसा बंद झालेला आहे. म्हणून ते बिल पास होऊ नये यासाठी हा सगळा गोंधळ घालून संसदेचं कामकाज पार पाडलेले 15 दिवस त्यांनी सगळे वाया घातलेले आहेत. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.